श्री स्वामी समर्थ। आज माझ्या मैत्रिणीच्या घरी स्वामींच्या पादुकांची पूजा झाली। असं म्हणतात की जिथे स्वामींच्या पादुका असतात तिथे प्रत्यक्ष स्वामींचा वास असतो। राजाधिराज योगीराज परब्रह्म दत्तगुरु अवतार श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री 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 अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी तुमची कृपा अशीच राहू द्या। ही केवळ एक पूजा नव्हती तर एक अनोखी अनुभूती होती। माझी मैत्रीण आणि तिच्या संपूर्ण परिवारावर स्वामींची सावली अशीच कायम राहू दे हीच प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। असं मानलं जातं की ज्या घरात पादुकांचे नियमित पूजन होते त्या घराचे रक्षण स्वतः स्वामी करतात। घरावर येणारी संकटे टळतात किंवा त्यांची तीव्रता कमी होते। हे एक प्रकारचे अदृश्य संरक्षक कवच तयार करते। पादुका पूजनामुळे मनाची चंचलता थांबते, कुटुंबातील सदस्यांना मानसिक स्वास्थ्य लाभते, कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि सर्वात मुख्य म्हणजे स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास निर्माण झाल्यामुळे भीती नष्ट होते। तुला खूप पाठी जावं लागेल नाही त्यांना पण घ्यायचे। रंजना बसा बसा तुम्ही बसा। चितपरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा शोभतो बरा रुंदी पुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव। नाही म्हणायचं नाही असं। माझी ऑफिस मी घेते परी इकडे बघा दोघी, इकडे बघा जरा। काय महान भरते की काय? कोणाला काय बोलायचं नाही। परी परी इकडे बघ, काकीला हाय बोल। ओ एवढा मोठा रंजनाची मुलगी आहे ना? काय बोल? मी वेफर खाते। ओ व्हेरी गुड। व्हिडिओ बनवते थोड्या वेळाने नाही, उद्या सकाळी 11 वाजता माझं कविता मोहिते। ज्यांना घरी करत असतं त्याच्या घरी घरी पूजा करावं। आम्हाला दिल्यानंतर आमच्या घरी पण जास्त घरी पण ठेवलं तर आम्हाला रिएक्शन आहे। तुमच्याकडे भक्तांची पूजा करा जेव्हा होतील तेव्हाच त्या पादुका पण बसून राहतात। मी तुमचा नंबर खूप जणांना दिलाय की यांना कॉल करा, तुमची इच्छा असेल तर मागवा। कारण खूप जणांनी मला विचारलं कोणाकडून तर मी तुम्हाला न सांगता मी सगळ्यांना नंबर देऊन टाकलाय तुमचा। जे जे प्रत्येकाला इच्छा असते ना की आपल्या घरी स्वामींच्या पादुकांचं पूजन तुमच्या कल्याणासाठी दिलं नाही। तुम्ही लोकांचं जेव्हा कल्याण कराल तेव्हा तुमचं होईल, असं तुमचं पण होणार नाही।
कविताची सासू तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा.